नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारलं। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शेतकऱ्यांनी कालपासून ठिय्या मांडला। दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबईत सरकारसोबत बैठक झाली। एकीकडे सरकारसोबत बैठक सुरू असतानाच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 ते 8 हजार शेतकरी ठिय्या मांडून बसलेत। आढावा घेतलेला आहे प्रांजल कुलकर्णीने। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाल वादळ हे धडकले। काल आपण जर बघितलं तर माकपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी शेतकरी बांधवांच्या या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील विविध तालुक्यातून हजारो शेतकरी असतील, कामगार असतील, हे बांधव जे आहेत ते सहभागी झाले आहेत। सध्याचं चित्र आपण बघत आहोत। म्हणजे एकीकडे मुंबईमध्ये विधिमंडळात या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठकी सुरू आहेत। या बैठकीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात यावी, कसलेल्यांची जमीन जी आहे ती सातबारावरती नाव लावण्यात यावं, पेन्शन वाढवण्यात यावी, यासह जवळपास 17 ते 18 यांच्या या मागण्या आहेत। गेल्या वेळी देखील म्हणजे आतापर्यंत जवळपास 2 ते 3 वेळा त्यांच्या वतीने म्हणजे माकपच्या वतीने अशा प्रकारे आंदोलन हे करण्यात आलेलं आहे। मात्र कुठलाही तोडगा हा निघाला नाही आहे। सरकार आमची फसवणूक करते असं म्हणत हे लाल वादळ जे आहे ते पुन्हा एकदा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धडकले आहेत। आपण जर बघितलं तर काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जेव्हा संध्याकाळी पोहोचताच इथेच या रस्त्यावरच यांचा मुक्काम हा बघायला मिळत होता। इथे चुली देखील पेटल्या होत्या। आपण सध्या जर बघितलं तर ऊन लागू नयेत म्हणून अशा प्रकारे एक मोठं असं एक कर्टन देखील इथे टाकण्यात आलेलं आहे। तंबू हे ठोकण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे मुंबईमध्ये बैठक सुरू असतानाच अशा प्रकारे हे सर्व बांधव जे आहेत त्यांनी ठिय्या आंदोलन हे मांडलेलं आहे। त्यांच्या मागण्यांबाबत नक्की काय तोडगा निघतो, काय आश्वासन देण्यात येतं याकडेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज या बैठकीनंतर खरं तर यांचं आंदोलन हे मागे घेतलं जातं का, की पुन्हा आज त्यांचा रात्र जे आहे त्यांना रस्त्यावरच पुन्हा काढावी लागू शकते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन उमर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।